मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या भागामध्ये बाबा सांगत असतात, मला आठवलं, मला सगळं आठवलेलं आहे. सुधा म्हणते, बोला ना, काय आठवलं तुला? बाबा सांगतात, मला ना धक्का दिला, मला धक्का दिला, मला सगळं आठवलंय. सुधा म्हणते, कुणी धक्का दिला तुम्हाला? बाबा सांगतात, ती ती असं म्हणत आता इकडे बाबा सगळं सत्य सांगणार. तितक्यात तिथे वृंदा येते आणि वृंदा म्हणते, कुणी कुणी धक्का दिला तुम्हाला? सांगा बरं भाऊजी, सगळं सगळं खरं खरं सांगा असं म्हणत वृंदा आता सांगते, कुणी धक्का दिला? मुद्दाम तुम्हाला कुणी धक्का दिला की तुमचा पाय घसरला? असं म्हणत बोलण्यात फिरवत फिरवत ती आता बाबांच्या तोंडून स्वतःला जे हवं आहे ते सत्य वदवून घेते. आणि मग आता बाबा म्हणतात, नाही नाही, म्हणजे कुणी धक्का नसेल तिला, मीच पडलो असेन असं म्हणत आता बाबा आपला शब्द मागे घेतात. मग मात्र वृंदाच्या 100% लक्षात येतं की हे सगळं रेशमाचं कारस्थान आहे आणि या रेशमाला मला धडा शिकवलाच पाहिजे. लगेचच वृंदा आपल्या रूममध्ये येते आणि तिने बरोबर सगळ्यांना आता गुंडाळून टाकलेलं असतं. त्यावेळेला शालाका म्हणते, अगं काय ग, तू असं का केलीस? काकांच्या इथे जाऊन ते जे काही सांगत होते त्याच्यातून तू सत्य का नाही ऐकून घेतलंस? वृंदा म्हणते, कारण मला माहिती आहे की हे सगळं कुणी केलंय. हे सगळं रेशमाने केलेलं आहे, रेशमानेच धक्का दिलेला आहे आणि या सगळ्याचा मी उपयोग करणार आहे आणि त्याचाच उपयोग करून रेशमाच्या नाड्या माझ्या हातात मी आवळणार आहे. तू बघशीलच आता त्या रेशमाला कसा धडा शिकवते ते. असं म्हणत इकडे आता वृंदाने मुद्दाम रेशमाला धडा शिकवण्यासाठी आपल्या हातामध्ये सूत्र आता हलवलेली असतात. तोपर्यंत इकडे सगळेच जण मनोजला सांगत असतात की तू जे वागतोयस ना ते चुकीचं आहे मनोज. तू दारू पिऊन असा पडतोस, आपल्या घराण्याचं नाव, अब्रू, इज्जत काही आहे की नाही? मनोज म्हणतो, जरासं दारू काय प्यायलो तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याबद्दल एवढं असं वाटतं. मी काहीही केलेलं नाही आहे, दारू तर सगळे पितच असतात की. याच्यावरती आता अण्णा सांगत असतात, मनोज तू चुकीचं वागतोयस. तितक्यात तिथे आनंदी आणि सार्थक येतात आणि तो विषय तिथेच थांबला जातो. त्यावरती आता इकडे आनंदी म्हणते, काय झालं मनोज दादा, काही डिस्टर्ब आहे का? यावरती सार्थक म्हणतो, बोला की अण्णा, काय गडबड आहे का? अण्णा म्हणतात, नाही, थोडासा चिडचिडा झालाय तो, बाकी काही नाही. तुम्ही दोघांनी बसा की गप्पा मारा. यावरती सार्थक सांगतो, तुम्ही ज्या वड्या दिल्या होत्यात ना त्या खूप छान आहेत, त्यासाठी तुमचे आभार मानायला मी आलो होतो. खूप वड्या छान आहेत. असं म्हणत सार्थक आता वड्यांसाठी आभार मानत असतो. त्याच वेळेला इकडे आनंदीला मात्र लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे आणि लीनाचा ती चेहरा बघते. त्यानंतर सार्थक म्हणतो, आनंदी तुम्ही थांबा इथे, मी निघतो. सार्थक निघून गेल्यावरती आनंदी लीनाला म्हणते, काय झालंय वहिनी, दादा असा का वागत आहे बरं? इकडे तोपर्यंत वृंदाने रेशमाला कॉल केलेला असतो. रेशमाला कॉल करून वृंदा म्हणते, बघ मला सगळं समजलेलं आहे, तुझं जे काही चाललंय ना ते सगळं सगळं माझ्या समोर आलेलं आहे. रेशमा म्हणते, काय झालं? यावरती वृंदा म्हणते, तू काय एकटीच टीम आहेस का ग? तुला एकटीचीच टीम करायची आहे का? आपण दोघी एका टीममध्ये आहोत ना, मग तुला सांगता येत नाही का की आपण काय प्लॅनिंग करायचं, काय करायचं ते? तू जे केलंयस ना ते मला समजलंय. यावरती आता मात्र लगेचच इकडे रेशमा म्हणते, काय मी केलंय काय? वृंदा म्हणते, मला माहिती आहे ना तू काय केलंयस ते. तू बाबांना धक्का दिलायस आणि त्यांनी हे सत्य कबूल केलंय. जर तुला माझ्यापासून युती तोडायची असेल तर तुझ्यावरती हे उलटू शकतं, हं, लक्षात ठेव. असं म्हणत वृंदा रेशमाला धमकी देते. तोपर्यंत इकडे भाऊसाहेब म्हणजे आता सार्थकचे काका आलेले असतात. सुधा म्हणते, कसं काय येणं केलं भाऊसाहेब? भाऊसाहेब म्हणतात, नाही म्हणजे मी माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. मग आता इकडे वृंदा टोमणा मारत म्हणते, अरे बापरे, म्हणजे मुलीचं लग्न ठरवलं, म्हणजे मुलीचं लग्न ज्या ठिकाणी ठरवलेत त्यांना माहीत नसेल ना तुमच्या घराण्याचे चालचलन? यावरती भाऊसाहेब म्हणतात, काय बोलताय तुम्ही वहिनी, अहो मी चुलता आहे तुमचा. यावरती सुद्धा आता वृंदाची री ओढत म्हणते, काय चुकीचं बोलते? बरोबर तर आहे, तुमच्या घराण्याशी संबंध सोडायला त्याच वेळेला तयार होतील जेव्हा तुमच्या घराण्याने केलेले प्रताप माहिती नसतील. तुमच्या मुलाने एक लग्न केलं असताना त्याने दुसरी गर्लफ्रेंड ठेवली, हे सगळे प्रताप जर मुलीकडच्यांना कळले ना तर तुमच्या मुलीचं लग्न कसं होणार? भाऊसाहेब म्हणतात, मला ना माझा इथे अपमान करून घेण्यासाठी आता अजिबात थांबायचं नाहीये, मी निघतो. असं म्हणत भाऊसाहेब तिकडून निघतात. दोघींनी भाऊसाहेबांचा केलेला अपमान त्यांना सहन होत नसतो. त्यावरती वृंदा म्हणते, काय ग सुधा, आता ह्यांनी जाऊन 4 नातेवाईकांच्या मध्ये आपलं काही सांगितलं तर? सुधा म्हणते, जे प्रताप केलेत ना त्यांच्या मुलांनी त्यांच्यावरती कोण विश्वास ठेवणार? तोपर्यंत इकडे आता आनंदी बाहेर असते. तिला लीना चहा घेऊन येते आणि आनंदीला ती सांगते, चहा घे की. आनंदी म्हणते, वहिनी इथे बाहेर का बरं आपण बसलोय, आज जाऊया का? यावरती लीना म्हणते, बस की, मला बोलायचं आहे थोडंसं. आनंदी म्हणते, काय झालंय दादा, हल्ली असं का वागायला लागलाय? लीना म्हणते, खरंच काही कळत नाहीये. आनंदी म्हणते, कुणी त्याच्यावरती जबरदस्ती करत असेल का? म्हणजे त्याला जबरदस्ती दारू पिण्यासाठी वगैरे भाग पाडत असेल का? लीना म्हणते, असं कसं, ते लहान आहेत का की जबरदस्ती त्यांना कुणी दारू पिण्यासाठी भाग
पडेल. मला नाही वाटत की हे जबरदस्ती असं काही घडतंय, पण काहीतरी कारण आहे जे कारण आपल्याला शोधायला पाहिजे. ते कारण शोधल्यावरतीच या सत्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल आणि त्याशिवाय आपल्याला यांना सोडवता येणार नाही. आनंदी म्हणते, वहिनी तू काळजी करू नकोस, नक्की काय घडतंय हे आपण शोधून काढू, पण दादा असं विचित्र का वागतोय हे सगळ्यात पहिलं शोधणं आपल्याला गरजेचं आहे. असं म्हणत आनंदी आता लीनाला समजवत असते. लीना रडत असते आणि म्हणते, आनंदी या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं मला खरंच काही कळत नाही आहे. आनंदी म्हणते, वहिनी मी म्हटलं ना तुला, तू काळजी करू नकोस म्हणून, आपण काहीतरी मार्ग काढूया. हे सगळं मनोज ऐकतो आणि येतो आणि म्हणतो, हां माझ्या बायकोचे कान भरतेस का? मी कसा वाईट आहे, मी कसा योग्य नाही आहे हे घर चालवायला, असे माझ्या बायकोचे तू कान भरतेस, असं म्हणत मनोज चिडतो. तोपर्यंत इकडे आता सुधाला वृंदा सांगत असते, काय ग वृंदा, हे भाऊसाहेब गेलेत खरे, पण यांनी आपल्याबद्दल काही कागाळ्या केल्या नसतील तर ठीक आहे. यावरती सुधा म्हणते, अगं त्यांच्या मुलाने जे प्रताप केलेत ना त्याच्यापुढे आपण केलं ते काहीच नाही. यावरती वृंदा म्हणते, अगं पण आपल्या सार्थकने तरी काय केलेलं आहे? सार्थकने पण एका डिवोर्सी मुलीसोबत लग्न केलंय ना. त्यावरती सुधा म्हणते, हे बघ, सार्थकने लग्न झालेलं असताना पुन्हा लग्न नाही केलेलं आहे किंवा एक लग्न असताना दुसरं अफेअर नाही केलेलं आहे, त्यामुळे सार्थकचं आणि त्याचं कंपॅरिझन करू नकोस तू, असं म्हणत असताना सुधा सांगते, संस्कारांची गोष्ट असते ग, प्रत्येक आईवडील आपल्या मुलावरती संस्कार करतात त्याप्रमाणे मुलगा वागतो. तितक्यात तिथे सार्थक येतो आणि म्हणतो, बरोबर आहे, म्हणजे संस्कारांचं जे बोललीस ना आई ते बरोबर आहे, पण फक्त मुलांच्यावरती आई वडिलांनी केलेले संस्कार पुरेसे नसतात. मुलांचे स्वतःचे पण काही प्रताप असतात की, मुलं स्वतः पण काही चुका करतातच की. यावर सुद्धा म्हणते, तुला काय बोलायचं आहे? आता मात्र इकडे सार्थक सांगतो, मला समजलंय, भाऊ काका आले होते आणि त्यांनी मला जो घडलेला प्रकार आहे तो सगळा सांगितलाय, तुम्ही त्यांचा असा अपमान केलात. यावरती सुद्धा म्हणते, मग त्यांच्या मुलाने जे केलं ते? सार्थक म्हणतो, त्यांच्या मुलाने केलंय ना, त्यांच्या मुलीने किंवा त्यांनी काय केलंय? तुमचं हे वागणं मला पटत नाही, असं म्हणत सार्थक दोघींच्या विरोधात जातो. चिडलेल्या दोघी जणी निघून जातात. इकडे आता मनोज सांगत असतो, माझ्या विरुद्ध तू माझ्या बायकोचे कान भरतेस. आनंदी म्हणते, हे बघ दादा, तू जे वागतोयस ना ते बरोबर नाहीये. असं दिवसाढवळ्या दारू पिऊन येतोस आणि घरच्यांना काय वाटत असेल याचा विचार सुद्धा करत नाहीस तू, असं म्हणत आनंदी मनोजला समजवण्याचा प्रयत्न करते. पण मनोज काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो आता इकडे आनंदीला 4 शब्द सुनावतो. आनंदी दुखावते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. लीना तिला समजवते. तोपर्यंत मनोज म्हणतो, हिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, चल तू आज चल. आणि मनोज लीनाला हाताला धरतो आणि फरफटत आनंदी दुःखी होते आणि घरी येते. घरी आल्यावरती वृंदा तिला अडवते आणि म्हणते, हे बघ, सार्थक सोबत तुझं लग्न सुधाला मान्य नाहीये, मग कपल पार्टीला तू कशी का जाऊ शकतेस? तू कपल पार्टीला जाऊ शकत नाहीस कारण तुझं लग्न व्हॅलिडच नाहीये. सुधाने संमती कुठे दिले, त्यामुळे कपल पार्टीला तू जाऊ नकोस. आता रेश्माकडे असलेल्या कपल पार्टीमध्ये आनंदीने जाऊ नये यासाठी रेश्मा आणि वृंदा या दोघींचं हे नाटक असतं. मग सार्थकचा कॉल येतो, आनंदी येताय ना तुम्ही? आनंदी म्हणते, सर मी नाही येऊ शकत. सार्थक घरी येतो आणि म्हणतो, आनंदी चला, पण आनंदी तयार नसते. सार्थक आनंदीला घेऊन पार्टीला जाणार आणि त्या पार्टीमध्ये रेश्माच्या नाकावर टिचून 2 जण कपल डान्स करणार.